पानबाई काठी वेळावला खंडोबा तुझी सोडून आला. सरळ सांगितलं की ह्या वयात 2 मुलं आहेत तर ते म्हणतात तू लोकसंख्या वाढवलं. 2 मुलांचं लोकसंख्या वाढत असेल तर तुमचे 2 झालं त्याच्यात म्हणजे आपला झाकून ठेवलं नाही. पाकून बोंब लागले असे माणूस शकते. आता म्हणतात तुका नुनू भया सोनू भया. मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. हल्ली बसेल तर हात मान आहे सँडी. विनोद असेल ते विनू. समीर असेल तर सॅमी. प्रियकर आणि प्रेयसीचा विषय वेगळा आहे. प्रेयसी आपल्या प्रियकराला हात मारणार माझा बच्चा माझा पिल्लू पिल्लू का कुत्रा. कदंबा म्हटल्यानंतर काय तो आवाज अरे जिसमें है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम आणि ज्याच्या अंगात नाही दम आवाजात दम तो मी समीर कदम. सरे मसारे म परे म पानी म पानी सनी सारे साने पानी पानी हरी जय जय राम दुख हरता तू सुख करता तू दुख हरता. बाप्पा मोरया गजानना गोळा गोळा रे माझा पंडितजी लोके यांच्यावर 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण याचप्रमाणे गेल्या दसरा आली दिवाळी अशा महान भजन सम्राट कैलासवासी काशीराम प्रभू यांच्या स्मरणार्थ श्री सन्माननीय अशोक पारकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय. आभार मानते. धन्यवाद. वेळेला महत्व देता. या ठिकाणी मला गिफ्ट म्हणून एक घड्याळ आलेले आहे. कारण सर्वांना माहिती आहे एकदा मी बोलायला सुरुवात केली की माझ्याकडे जसं निवेदकांना वेळ पुरत नाही त्या पद्धतीने मला सुद्धा वेळ पुरत नाही असं हे व्यक्तिमत्व आहे. पण आज या ठिकाणी वेळ दिलेला आहे. वेळेमध्ये गजर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. बांगड्याची माळ लिंबवानी उभी हाय नदीच्या काठाला उभी हाय नदीच्या काठाला लखवा उत्तराजाला भेटीला उत्तराजाला भेटीला लखवा उत्तराजाला भेटीला. उभी हाय नदीच्या काठाला
बरीच गाणी येतात. बानूच्या भिंगीला धनगरा वाड्याला नवरदेव होनी सजला, नवरदेव होनी सजना पानबाई काठी वेळावरा खंडबाई दुरी सोडून याला, पानबाई काठी वेळावरा खंडबाई दुरी सोडून याला. बानूच्या भिंगीला धनगरवाडा, बानूच्या भिंगीला धनगरवाडा नवरदेव होनी सजना, नवरदेव होनी सजना पानबाई काठी वेळावरा खंडबाई दुरी सोडून याला. सुंदर बुवा गजराच्या माध्यमातून प्रबोधन आणि भजन रसिकांचे मनोरंजन करण्याचा आपण प्रयत्न केलाय. एक गाणं गाण्याचा प्रयत्न केला, पण ते गाणं तुम्हाला तितपत जमलं नाही. ते गाणं कोणते तर वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, अंदाज आरशाचा वाटेकरा बुवा जेवायला निघून गेले, कारण त्यांना माहिती आहे की समीर कदम आता बोलणार, त्यामुळे वेळेत ते जोक गेलेले होते. कारण शिवाजी तसं दंडाकडा अफजल खान भेन पळाला आधीच. बुवांना विचारलं की त्या पाळण्याला पाळणे किती आहेत, त्या आकाश पाळण्याला पाळणे किती आहेत. तर बुवा म्हणतात या वय आपला पाळण्या बघूचा नाही, या वय आपला पाळणे बघूचं नाही. आपण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे आपल्या डोळ्यासमोर दिसतं ना त्याच्यावरती भाष्य करता येणं गरजेचं आहे. तुम्ही मला विचारलात पांडुरंगाच्या पायाखाली काय, बुवा समस्त जनतेला आज माहिती आहे की पांडुरंगाच्या पायाखाली वीट आहे आणि त्या विटेला 6 बाजू आहेत, बरोबर ना. काम क्रोध मोह मद मत्सर, बरोबर ना. अशा सगळ्या 6 बाजू त्या विटेला आहेत आणि त्या सगळ्या बाजू पांडुरंगाच्या पायाखाली आहेत. आणि ती वीट जर कोणी फेकलेली असेल तर ती पुंडलिकाने फेकलेली वीट आहे. आणि ते सगळं काम क्रोध मोह मद मत्सर लोभ या सगळ्या गोष्टी विठ्ठलाने आपल्या पायाशी ठेवलेल्या आहेत. म्हणून माणसाने उन्मत्त होऊन चालत नाही, कारण माणसाचं आयुष्य कसं आहे बघा, उसळत्या चेंडू प्रमाणे. चेंडू किती आपटा खाली तो तेवढ्याच उंच वरती जाणार, आणि तेवढ्याच उंच वरती जातो तेवढ्याच ताकदीनं तो खाली येणार. त्यामुळे माणसाचं आयुष्य हे उसळत्या चेंडू प्रमाणे. त्याच्यामुळे गर्व करून कधी चालत नाही. आज तुम्ही खाता, तुम्हाला अन्न पोचतंय, मी खातो मला नाही पोचत आहे, कारण सततचे कार्यक्रम आहेत. सकाळी मुंबईवरून गावावरून मुंबईला आलो, आज रात्री परत निघणार, जशी वारी संपेल तशी उद्या परत गावात कार्यक्रम. काय म्हणायचं जीवन मका सांगतो.
पण तरी सुद्धा बुवा या हरिनामामध्ये तल्लीन होऊन आज हे क्षेत्र जे निवडलेले बुवा त्यामध्ये कधीच कोणती कमी गोष्ट पडत नाही. आणि तुम्ही बोललात की मी सांगितलं की ह्या वयामध्ये मला 2 मुलं आहेत ते आहे ना. मराठी माणसाची वृत्ती काय, आपला ठेवायचा झाकून पण दुसऱ्याचा बघायचा वाकून, बरोबर ना. मी सरळ सांगितलं की ह्या वयात 2 मुलं आहेत तर ते म्हणतात तू लोकसंख्या वाढवली. 2 मुलांचं जर लोकसंख्या वाढत असतात तर तुमचे 2 झालं त्याच्यात, म्हणजे आपलं झाकून ठेवलं वाकून बघून गेला ते असे माणूस शकते. आता म्हणतात तुका नुनू भया सोनू भया, काय बुवा तुमच्या मुखातून हे शब्द गोड वाटत नाहीत, असू दे. हर घर में है कहीं नाम, घर घर में नहीं बुआ, हर घर में है कहीं नाम, एक कहीं नारा गूंजेगा, एक कहीं नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, जय श्री राम, एक कहीं नारा गूंजेगा. काय बदललाय बच्चा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. 22 जानेवारीला जो दिवस झाला बघा हिंदू संस्कृतीतला सर्वात मोठा दिवस, म्हणजे अयोध्यामध्ये राम मंदिर तर जिकडे तिकडे आहे, पण अयोध्यामध्ये जिथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा करण्यात आला. म्हणजे हिंदू संस्कृतीसाठी सगळ्यात मोठा गुढीपाडवा म्हणावा लागेल, बरोबर ना. आणि प्रत्येक मराठी माणसानं, प्रत्येक हिंदू व्यक्तीनं आपल्या मुलांना आपला धर्म काय, आपली संस्कृती काय हे सांगणं काळाची गरज आहे. आज भजनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू शकतो काय, याच गोष्टी सांगू शकतो, बाकी काय नाही. आज भारत का बच्चा बच्चा, त्यावेळी भारतची मुलं असं म्हटलं जायचं. बायको सुद्धा जुन्या काळातली बायको नवऱ्याला हाक मारायची, हो उठा ना, आणि प्रेमाने म्हणायची गडे, चला ना प्रेमाने म्हणायची गडे, झोपा ना गडे प्रेमाने म्हणायची. आता काळ बदलला, आता जर नवऱ्याचं नाव संदीप असेल तर हाक मारणार, ए सँडी. विनोद असेल ए विनू, समीर असेल तर सॅमी. प्रियकर आणि प्रेयसीचा विषयच वेगळा आहे. प्रेयसी आपल्या प्रियकराला हाक मारणार, माझा बच्चा, माझा पिल्लू. पिल्लू काय कुत्र्याचा पारता काय औषध. हो, हल्ली बायको जशी नवऱ्या हाक मारतो तसं नवरो पण बायको हाक मारू लागला प्रेमात. त्या दिवशी मी माझ्या मुंबईला आल्यानंतर मित्राकडे गेलो, मित्राने मला बघितलं, म्हणतो अरे समीर बरं झालं आलास, आता चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे, चहा पाणी करायला सांग. आणि झाला, आता चहा पाणी होईपर्यंत आपण गप्पा गोष्टी करूया. मित्रांनी हाक मारल्या, बच्चा चहा घेऊन ये. अर्धा तास झाला आम्ही गप्पा गोष्टी करतोय. अर्ध्या तासानंतर बच्चा चहा घेऊन आला. बच्चा असला घरगाव मॅक्सी मध्ये चाय पिऊची बच्चा घरी काय बदलला तो. पहिल्या स्त्रिया कुंकू लावायच्या, आता टिकलीवर आल्या. टिकली तर टिकली नाही तर ती तोंड धुवायला स्त्री बाथरूम मध्ये गेली की ती टिकली काढणार नाही, लाईटीच्या बटनाला लावून ठेवणार, मर शॉक खाऊन नवऱ्यात सांगणार. म्हणजे नवऱ्याची परिस्थिती काय बघा. आणि त्या स्त्रियांना सुद्धा ज्या ऍड आलेत ना, तर मालिका बघताना स्त्रियांना जे ऍड आलेत, कामतेकर साहेब, स्त्रियांना जे ऍड आलेत ना मालिका बघताना, त्या महिलांसाठी ऍड काय असतात, मोती साबणाची ऍड, मोती लगाव खुद जान जाओ, लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव. पण तुमच्या आमच्या सारख्या पुरुषांना ऍड काय असते, इजगाड लगाव खुजरे भराव. काय परिस्थिती गंभीर आहे. तुमचं सादरीकरण पाहिल्यानंतर अनेकांना नवनवीन संकल्पना सुचत आहेत.
सगळेजण कॅश घेऊन येतात, कोणी चेक घेऊन येतात. तर कोणी आता एक आमचे कोकणवासीच आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जरा सगळे गोवांचा जीपे नंबर मागवा, मला 200 रुपये त्यांना पाठवायचे. खरंच सांगते होती ते बघा तिथे बाजूला रुपये, जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जीपे 200 रुपये. थँक्यू सो मच. काय बघा टेक्निक किती पुढे गेले, म्हणजे किती युग पुढे गेले. प्रभू रामचंद्राच्या 5 गर्जना अपेक्षित आहे करा. प्रभू श्रीरामाच्या गर्जना हवे करा. बोलो सियावर रामचंद्र की जय श्रीराम. 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 तुमचा गुगल पे तुमच्या ठेवा, मी माझा गुगल पे देईन. समीर दादा, प्रभू श्री रामचंद्राचं गाणं होऊ द्या असं त्यांचं. नक्की नक्की. क्या बात आहे. बरं हा जीपे नंबर माझा द्यायची. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जीपे नंबर माझा द्या, पण 30 मिनिटातली तुम्ही 4 मिनिटं तुम्ही घेतलात म्हणून तुम्हाला सांगितलं. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा ये बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जहाँ राम नाम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. जहाँ राम नाम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. याच चालीवरची गजर आहे, कारण वेळ कमी आहे म्हणून. हरिनामाचा हा वारसा माझीला पंचरत्नांनी. हरिनामाचा हा वारसा माझीला पंचरत्नांनी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. हरिनामाचा हा वारसा माझीला पंचरत्नांनी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. बघा हरिनामाचा वारसा हा पंचरत्नांनी दिलेला आहे. सन्माननीय विहान कसबे, विहान सरपे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक. अच्छा ठीक आहे. सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. आले भीमबाई,
म्हटल्यानंतर काय तो आवाज, अरे जिसमें है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम, आणि ज्याच्या अंगात नाही दम आवाजात दम तो मी समीर कदम. मगाशी जी कमेंट केली म्हणजे अंगात दम नाही बरं ना. कदम म्हटल्यानंतर बघा नि सारे म सारे म परे म पनी म पनी सा पनी सारे सारे पनी प म रे रे सारे सारे म सारे म परे म पनी म पनी सा पनी सारे सारे प पनी प म रे रे सारे. हरी जय जय राम 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 हरी कृष्ण हरी जय भजन नो वेरे ध्यास भजन नो वेरे ध्यास भजन नो वेरे ध्यास. पंचरत्नांची गाणी अजरामर करून ठेवले तुला. तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता. बाप्पा पंचावू त्यानंतर पाटील उभा. भोळा भोळा गे माझा हरी भोळा भोळा गे माझा हरी भोळा भोळा गे माझा भोळा माझा हरी 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 भोळा त्यानंतर काशीराम परब या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य गुगल पे वरती पारितोषिक आलेले आहे. श्रीराम भक्त यांच्याकडून ते नाव सांगत नाही त्यांच्याकडून बहुमूल्य पारितोषिक आहे. काशीराम परब म्हटल्यानंतर एक वेगळी छाप. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात काशीराम परब पुण्यस्मरणाचा सोहळा झाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं एक गाणं युट्यूबच्या माध्यमातून मी गायचंय ते गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. काशीराम नावाचा जहीदरारा बारा बारा बाराला विठलेला तारा. बघा जशी गाण्यामध्ये यमक जुळवायचे तसे जाताना सुद्धा एक्झिट घेताना सुद्धा यमक जुळून गेले 12 12 12. असे आमचे कैलासवासी गुरुवर्य काशीराम परब यांच्या पुण्यात्म्यास
चिरशांती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमचे आज आम्ही गाताना एखादं गाण्याचं मोमेंट बघून जे मागच्या स्क्रीनवरती जे फोटो वगैरे जे दाखवत आहेत ना, ते आमचे एडिटर साहेब एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या बघा. क्रिएटिव्ह मँगो सन्माननीय दिनेशजी घोलप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. कारण प्रत्येक गाण्याला त्यांचे जे पाठीमागे फोटो टाकतात, मला मागून दिसत नाही पण माझे 4-4 डोळे आहेत. खरोखर सुंदर असं त्यांचं काम. तुमच्या कामाला यश मिळो, तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. काशीराम नावाचा जहीदरारा, बारा 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 निफालेला तारा, बारा 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 बारा. काशीराम नावाचा जहीदरारा, निफालेला तारा, अशी आमची पंचरत्न होऊन गेली. त्यामध्ये कैलासवासी चिंतामणी, पांचाळबा, बरेचसे पंचरत्न आहेत. आणि म्हणून म्हणता पांचाळ पाटील खोपर काशीराम वाद्याने, अर्जुन कावडे परशुराम मोरये जयराम चिंतामणी, पुरस्कार कधी नाही मागितले. या ठिकाणी अशी बरीचशी पंचरत्न झाली, त्यांनी पुरस्कार मागितले नाहीत. मला सुद्धा पुरस्कार जो मिळाला त्यांनी सांगितलं की तो भारत सरकारने दिला नाही. व खरोखर भारत सरकारने नाही दिला, पण शिर्डीचे खासदार वाघचौरे साहेब आणि त्यांच्या मैत्री संस्था आणि राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार असं त्यांनी तो मला दिलेला आहे. मी माझी मोठेपणा कधी करत नाही. आणि बुवा खरंच तुम्ही सांगता याची प्रचिती आली, कारण वाघचौरे साहेब सन्माननीय शिर्डीचे खासदार यांचे 2 सदस्य इथे आलेले आणि तुमचं मानपत्र ते इथे घेऊन आले. थोडस त्यामध्ये नावामध्ये फेरफार होती, एक स्पेलिंग विषय अक्षर थोडंसं येऊन आलं होतं, मात्र ते मानपत्र या ठिकाणी आलेलं आहे. मी त्यांना थोड्या वेळेतच इथं बोलवेल, मग ते इथे येऊन सदोदित ते मानपत्र तुम्हाला इथे देतील. पण माझी विनंती आहे, ते मानपत्र देण्याचा अधिकार आमचा नाही, आम्ही इथे मोठे नाहीये, त्यामुळे तो मानपत्र देण्याचा अधिकार कोकण सुपुत्र आणि ह्या सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजयजी मोरे साहेब आणि सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपल्याला दिलं जाईल. संजयजी मोरे साहेब यांच्यासाठी सांगण्यासाठी 1-2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. समाजसेवा करण्यासाठी जन्म तयाचा झाला. बघा, समाजसेवा करण्यासाठी जन्म झाला ते कोकण सुपुत्र. आज कोकणचा सुपुत्र म्हणून जे या कल्याण नगरीमध्ये आपलं नाव लौकिक करून आहे, म्हणून समाजसेवा करण्यासाठी जन्म तयाचा झाला. सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबला, सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबला, सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबला. समाजसेवा करण्यासाठी जन्म तयाचा झाला.
आयुष्यामध्ये ज्येष्ठ लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, दोन अक्षरं जोडली की आई हा शब्द तयार होतो. प्रत्येक जण आईचे अश्रू पाहतो आपण, आई रडताना दिसते, पण बाप सुद्धा रडतो. बापाचे अश्रू आपल्याला दिसत नाही, कारण बापाची परिस्थिती त्या पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशासारखी आहे. मासा सुद्धा रडतो, पण माशाचे अश्रू त्या पाण्यामध्ये विरघळून जातात. म्हणून आई वडिलांची सेवा करा, आणि तीच सेवा आज आई वडिलांची करता करता ज्येष्ठांचा आदर मान सन्मान करण्याचं काम आज संजयजी मोरे साहेब करतात. म्हणून करती त्यांचा जय घोष. आणि म्हणून त्या वेटाळाच्या प्रार्थना करते, दीर्घायुष्य साहेब तुम्ही, दीर्घायुष्य साहेब तुम्ही, सदा राहो तुम्हावर, सदा राहो तुम्हावर, सलाम करतो परशुद्धाला. मालवणी माणसा मुंबई किलंतर, मालवणी भला रानसो. रसाळा असा मालवणी भाषा, आक्रमणी झालं तरी प्राणकुंजवा. मालवणी आपलाच राहता, प्रेमा कोकण आपलाच राहता. थोडा थोडा ही अशीच राहू दे, सदा सर्वदा पुढे. नतमस्तक समीर घाली, देवाला ताकडे. तपासून तुम्ही राखा आमची कोकणची शान, आज कोकणची शान, सलाम करतो परशुद्धाला. आणि उपसचिव आणि संतोष अनंत गुरव, आपण जोड्यासारख्या माहिती संपर्क करतात. आपल्या दोघांमुळे खरं तर आम्हाला हे बुवा दोन हिरे आम्हाला गवसले, आणि आम्हाला खरंच या सोहळ्यासाठी 4 लागले. असा आनंद नाही सांगेल, अभिमानानं आम्ही सांगतो. अगोही दिलकोरीला, कप्पाळीला तिला, अगोही दिलकोरीला, कप्पाळीला तिला, तुझे कप्पाळीला तिला, तुझे कप्पाळीला तिला, नसायचं मराठी शोभल तुला. बरोबर संजयजी मोरे साहेब यांना वेताळाच्या देवाची कृपा झालेली, आणि यावर्षी मोरे साहेब भावी नगरसेवक झालेच पाहिजेत, आणि ते होणार आहेत अशी त्या वेताळाच्या चरणी समस्त कोकण रसिकांच्या चरणाची प्रार्थना करतोय. आणि आपल्या सन्माननीय मोरे साहेबांना नगरसेवक व्हावी अशी त्या सर्वांनी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. म्हणून म्हणतो पुरस्कार कधी नाही मागितला, ना स्वराधीश तलमणी, ना स्वराधीश तलमणी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. भेटीच्या जमान्यात बघा चालले भजन, तरी आठवण भजरत्नांची करुणी मनोरंजन. काळानुसार चालले सारे, काळ बदलतोय, काळाप्रमाणे बदललं पाहिजे. पहिल्यांदा आम्ही वडिलांना बाबा म्हणायचो, आता डॅडी. हल्ली नवीन फॅशन आली, पॉप. आईला आई म्हणायचो, घे आहे, आता मॉम.
त्या दिवशी मुंबईवाली एक पोरग्या घेऊन गेली गावात आमच्याकडे. पोरग्या खळ्यात सोडल्या पोरग्या आणि आपण शेजारणीकडे गजाली मारून गेली. पोरग्या औषध सुरू लागला आणि म्हणत लागला माम 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 माम. घरात आजी होती त्या वाटलं त्या पोरग्या भूक लागली. घरात गेली भात आणल्याने भरवल्या खा माम. इतक्या पडल्या त्या पोरग्यात माम. काळाप्रमाणे बदललं पाहिजे. भालचंद्र महाराजांचे भक्त लाड यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले स्वीकार करतोय. त्यांच्यावरती गाणं नक्की घेतो. आणि बुवा जय श्रीरामाचं गाणं भारत बच्चा बच्चा हे त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. जीपे 500 रुपये त्यांनी गेले. जीपे धन्यवाद. परब आणि जीपेला बक्षीस आले. धन्यवाद. हर घर में है एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. कोकणामध्ये सध्या प्रकल्प येत आहे बरोबर ना. जे चांगले जे आपल्याला नाही बनवता येत बरोबर ना. पण आज कोकणी मेवा हा दुर्लभ होत चाललेला आहे आणि म्हणून मुंबईला सुद्धा कोकण महोत्सव भरवावे लागत आहे. पहिल्यांदा आंबा हापूस आंब्याची साईज मोठी होती का कारण त्यावेळी सेंद्रिय खत वापरलं जायचं आणि आता आंब्याची साईज कमी झाली का तर आता कल्टार वापरतो बरोबर ना. करवंद आम्ही रानामध्ये जाऊन त्यावेळी करवंद काढून खायचो. तिथे कमत्यात गेल्यावर करंदीचे झाडा किती कमते कारण काही जरा ना तेव्हा करवंद काढून खायचो. पण आताची मुलं करवंद काढायला झाडीत जात नाहीत का काटे टोचतात. ते फक्त कॉलेजात जातात मी डे साजरे करतात. तुझे रोज डे टेडी डे किस डे ना सारी डे चॉकलेट डे अशी डे साजरे करतात ही मुलं. त्या मुलांसाठी मी एवढंच सांगेन कॉलेजमध्ये जा सगळे डे साजरे करा पण गावात जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले ते तुमच्या हयातीत नाही. ती मजा भारी होती. घरा सोडायची ना सडेच सडे या ना इकडे सडेच सडे. काय बदलत चाललंय बघा. पहिलं प्रेम कागदावर चिठी लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का तेव्हा. आता मोबाईलवर मेसेज करतात. तेव्हा प्रेमाचं गाणं काय होतं दिल दीवाना काजी खाली येना इंसाना दिल दीवाना काजी खाली येना इंसाना तुझ्या प्रेमात पडलेना. ती मजा वेगळी. आता मोबाईल प्रेम झालेला. मोबाईल वरती सकाळी एकाला मेसेज दुपारी दुसरीला मेसेज संध्याकाळी तिसरीला मेसेज. त्या दिवशी का मित्राने माझ्या मित्राने त्याच्या मैत्रिणीला मेसेज केला तू हसत असशील तुझे हसू पाठव तू रडत असशील तुझे अश्रू पाठव. ती त्याची मैत्रीण भांडी घासत होती म्हणता भांडी घासते खरकट पाठवू. काय बदललं काय कोणाचा कधी काय घडात सांगू घेत नाही म्हणून
संजय कदम, दिग्दर्शक आहेत महेश सावंत पटेल आणि निर्माती आहे ऋतिकाजी कदम. प्रयोगासाठी संपर्क करा 95. मला स्वतःला जरी संपर्क केला तरी चालेल. मी स्वतः, कारण हे नाटक माझ्या भावाने लिहिलेलं आहे आणि एक नवोदित कलावंत आहे, नाटककार आहे. अशा कलावंतांना आपण प्रतिसाद देणं गरजेचं आहे. या ठिकाणी भालचंद्र बाबा यांच्यावरती गाणं म्हणायला सांगितलंय. अकरा वाजत आले बरोबर ना? किती वाजले? भुवनजी गेले. आता मला सांगा, एवढा वेळ जर आपण जेवायला बसलो तर अन आगाम लागतं ना किंवा. आणि या ठिकाणी आज जसा इथं समीर कदम आहे, विनोद चव्हाण आहे, तसं मला अभिमान आहे उद्या सुद्धा या ठिकाणी कदम आहे. म्हणजे त्यांचा दम किती मोठा आहे. असे कदम म्हणजे शक्तीवाले शाहीर सचिन कदम आणि तुरेवाले शाहीर नितीन लोखंडे यांच्यामध्ये उद्या शक्ती तुऱ्याचा जंगी सामना दिनांक 30 जानेवारी 2024 ला होणार आहे. सचिन कदम आणि नितीन लोखंडे. मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला. भालचंद्र महाराज बघा, आज कोकणामध्ये असे संत महंत जन्माला आले. त्यामध्ये टेबे स्वामी महाराज, साटम महाराज, भालचंद्र महाराज. मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला, दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला, दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला, दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला. मन भाव घेई चरणी ओढ लागली जीवाला, मन भाव घेई चरणी ओढ लागली जीवाला, दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला. YouTube चॅनल आहे व समीर कदम ऑफिशियल. आणि या चॅनलवरती भालचंद्र महाराज, साईबाबा असे स्वामी समर्थ अशा महंतांवरची गाणी मी संगीतबद्ध करून गायलेलं आहे. ती आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं नाही, व समीर कदम ऑफिशियल चॅनलवरती जायचं, सबस्क्राईबचं इथे क्लिक करायचं. त्याच्या बाजूला एक आयकॉन घंटा असते, ती दाबायची. ती अशी हल्ली ती समजायचं आपण समीर कदमच्या चॅनलला एवढंच करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करा. कोंडला जीव दर्शन आलो कळकवली धावी, अंत नको पाहू बाता तुम्हीच अंतर्यामी.
महाराज समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी Thank you.